अनेक दशकांच्या प्रतीक्षेनंतर बीडवासियांचं रेल्वेचं स्वप्न आता साकार होतंय। उद्यापासून अहिल्यानगर बीड परळी रेल्वे सेवा सुरू होतीये। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने या रेल्वेचा शुभारंभ होणार आहे। बीडमध्ये दाखल झालेली रेल्वे पाहण्यासाठी गर्दी देखील होऊ लागली आहे। या ठिकाणाहून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी उदय नागरगोजे यांनी। पाहूयात। बीडकरांनी ज्या रेल्वेची काही वर्ष आतुरतेने वाट पाहिली होती ती रेल्वे आता बीडमध्ये दाखल झाली आहे आणि उद्या 17 सप्टेंबर रोजी या रेल्वे सेवेचा शुभारंभ देखील होतोय। माझ्या पाठीमागे पाहू शकता, ही जी रेल्वे आहे ते अहिल्यानगर ते बीड ही रेल्वे आहे आणि बीडकरांमध्ये या रेल्वे प्रति मोठी उत्सुकता होती। आपण पाहू शकतो कशा पद्धतीने या रेल्वे सोबत आतापासूनच फोटो देखील काढले जात आहेत, सेल्फी देखील काढले जात आहेत। अनेक वर्ष यासाठी पाठपुरावा सुरू होता। आता कुठेही मागणी प्रत्यक्षात साकार झाली आहे बीडकरांची आणि उद्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, बीडच्या मंत्री आहेत पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत या रेल्वे सेवेचा शुभारंभ होतोय आणि याची आता जय्यत तयारी या बीडच्या रेल्वे स्थानकावर सुरू आहे। आपण पाहू शकतो हे रेल्वे स्थानक इतका गजबजलेलं दिसतंय बीडमधील, जसं काय या ठिकाणी रेल्वेचं एखादं जंक्शन आहे आणि रेल्वे सेवा सुरू आहे अशी परिस्थिती सध्याच या ठिकाणी निर्माण झाली आहे। बीडकरांना मोठी उत्सुकता होती, मोठी प्रतीक्षा होती या ठिकाणी रेल्वे सेवा सुरू व्हावी आणि त्या माध्यमातून दळणवळण वाढावं, रोजगाराच्या संधी वाढाव्यात अशी मागणी बीडकरांची होती। ती आता साकारत आहे प्रत्यक्षात। ही रेल्वे या ठिकाणी दाखल झाली आणि रेल्वेच्या सेवेचा शुभारंभ देखील होणार आहे। आता या रेल्वेच्या माध्यमातून बीडची प्रगती कशी होते आणि रेल्वेच्या गतीबरोबरच बीडच्या विकासाची गती वाढते का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। उदय नागरगोजे, पुढारी न्यूज, बीड।